टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। औरंगजेबाच्या कबरीवरून राज्यात सध्या वाद सुरू आहे। औरंगजेबाची कबर काढून टाकण्यात यावी या मागणीसाठी आता जोर धरणं सुरू आहे। आपण या ठिकाणी बघू शकता की सध्या मी खुलताबादमध्ये औरंगजेबाची कबर ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सध्या उभा आहे। नुकतीच या ठिकाणी SRPFची एक कंपनी या ठिकाणी दाखल झालेली आहे। या कंपनीमध्ये जवळपास 100 पेक्षा अधिक रायफलधारी जवान जे आहेत ते या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि हा संपूर्ण जो परिसर आहे तो आता पोलीस बंदोबस्तात सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। SRPFचे काही जवान त्याचबरोबर 2 वरिष्ठ अधिकारी, छत्रपती संभाजीनगरचे ग्रामीण पोलीस कर्मचारी, होमगार्ड, त्याचबरोबर साध्या वेशातील काही पोलीस या ठिकाणी संपूर्णतः या ठिकाणी आता बंदोबस्तमध्ये दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। 2 ठिकाणी चेकपोस्ट देखील आहे, त्या ठिकाणी सुद्धा आता तपासणी केली जाणार आहे। जे मुख्य 4 गेट आहे त्या प्रत्येक गेटवर जवळपास 15 पोलीस आणि 5 होमगार्ड असे 20 जे कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात येणार आहे। जवळपास 80 ते 90 कर्मचारी ह्या 4 गेटवर दाखल असणार आहे आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक नागरिकांची या ठिकाणी कसून चौकशी करण्यात येत आहे। कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या ग्रामीण पोलिसांनी आता योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। कॅमेरा पर्सन हर्षल निकम सोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, खुलताबाद, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।